नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्यावरती युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती. 478 जागांची चौकीदार या पदाची म्हणजे वॉचमॅन या पदाची जाहिरात आली होती. चौकीदार पदाची जाहिरात आली, फॉर्म भरून घेतले होते. जाहिरातीमध्ये थोडासा नंतर बदल पण करण्यात आला होता, जागांमध्ये वाढ पण करण्यात आली आणि त्यानंतर जाहिरात आली आणि फॉर्म भरून घेतले. आणि विशेष म्हणजे आता एवढ्यातच ते फॉर्म भरून घेतले आणि एवढ्या फास्ट आदिवासी विकास विभागची जाहिरात पाहिलं म्हणजे एवढं लवकर लगेच तिचे पेपर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, तर आदिवासी विभाग भरतीचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेले आहे. बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहेत का याचं सेंटर कुठं असणार वगैरे, ते मला स्क्रीनशॉट पाठवले तुम्ही. तर लक्षात ठेवा, आदिवासी विकास, मी आधी पण तुम्हाला बोललो होतो का जी भरती असते त्यांच्या आदिवासी विकास विभागचे जे प्रकल्प असतात, एकात्मिक विकास प्रकल्प, त्या प्रकल्पाअंतर्गत ही भरती प्रक्रिया ज्या त्याच्या प्रकल्पाच्या अंतर्गत होत असते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल 29 का 30 काहीतरी प्रकल्पाच्या त्या जाहिराती होत्या, वेगवेगळ्या जाहिराती होत्या. तुम्हाला एकाच ठिकाणी फॉर्म भरता येत होता आणि जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्ही 2-3 ठिकाणी पण फॉर्म त्या ठिकाणी भरू शकत होते चौकीदार पदासाठी. मात्र आता विषय काय झाला का, जाहिरात आलेली मात्र वेळापत्रक आलेले आणि 2-3 ठिकाणचं वेळापत्रक एकाच दिवशी आलेलं आहे लक्षामध्ये. तर त्याच्यावरती काय पर्याय आहे किंवा परीक्षा केंद्र कुठे असणार आहेत, नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे, प्रवेश पत्र तुमचे कधी उपलब्ध होणार, ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ओके, तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण का नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या मोफत मिळत असते लक्षामध्ये. ठीक आहे, चला तर मग जास्त उशीर न करता आपण त्या भरतीचं वेळापत्रकासंदर्भात आणि वेळापत्रक काय आहे पाहूया, परीक्षेच्या तारखा काय आहेत ते पाहूया आणि त्यानंतर परीक्षा कशी होणार आहे, कोठे होणार आहे, याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. चला तर मग पाहूया आता आपण कशा पद्धतीने होणार आहे आपलं परीक्षेचं वेळ, म्हणजे कसं झालेलं आहे परीक्षे. बारीक लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित ऐकून घ्या. ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनर म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालय, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा. ठीक आहे, ते जाऊ द्या. आदिवासी विकास विभाग भरती 2 चौकीदार गट ड या पदासाठी जाहीर सूचना आलेली. मित्रांनो, नीट समजून घ्या बरं, नीट. बऱ्याच जणांना ते समजलेलं आहे, नाही असं नाही. मात्र काही जर क्युरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मला. मात्र आदिवासी विकास विभाग दिनांक 27/4 रोजी चौकीदार संवर्गाची जाहिरात, म्हणजे 27/4 म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला जाहिरात झाली आणि जूनच्या एंडिंगला म्हणजे जुलैच्या सुरुवातीला तुमचे पेपर होणार आहे. म्हणजे एप्रिल, मे आणि जून 2-2.5 महिन्यामध्ये पेपर परीक्षा तुमची या ठिकाणी होत आहे. तर सदर पदाचे खालील प्रमाणे प्रवेश पत्र व लेखा परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, इथं काय बघा, गटनी आहे वेळापत्रक म्हणजे प्रकल्प कार्यालय. बऱ्याच जणांना काय वाटते माहिती का, हे परीक्षा केंद्र आहेत. हो आहे, परंतु ते कसे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. मित्रांनो, पहिल्याच दिवशी आपला ज्यांचा पेपर आहे 11 जुलैला परीक्षा चालू होते. मित्रांनो, फर्स्ट शिफ्ट फर्स्ट सेकंड म्हणजे तुम्हाला कोणत्या वेळेला हजर राहायचं हा त्याचा अर्थ आहे. ते फर्स्ट शिफ्ट फर्स्ट सेकंड मध्ये कन्फ्युज झाले थोडं. फर्स्ट शिफ्टचा टाइम काय, फर्स्ट सेकंडचा टाइम काय, आपला शिफ्ट फर्स्टचा टाइम काय आणि शिफ्ट सेकंडचा टाइम काय लक्षामध्ये, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. बघा, वर्धा, चिमूर आणि भामरागड म्हणजे त्या पट्ट्यातले 11 जुलैला वर्धा, चिमूर, भामरागड, घोडेगाव, पुसद आणि भंडारा या 6 प्रकल्पांचा पेपर 11ला होते. म्हणजे आता या 6 प्रकल्पापैकी तुमचा कुठे जर फॉर्म असेल तर तुमचा 11 जुलैला मला वाटतं फर्स्ट शिफ्ट मध्ये असेल ना. 11 जुलै, 1 मिनिट, हो, पहिला फर्स्ट शिफ्टला आहे आणि दुसरा सेकंड शिफ्टला आहे. म्हणजे 8चा एक टाइम आहे आणि दुसरा टाइम मी सांगतो तुम्हाला. मात्र लक्षात ठेवा, आता जर तुमचा एखाद्याचा फॉर्म चिमूरला आहे, एखाद्याचा फॉर्म पुसदला आहे, ओके, म्हणजे एका व्यक्तीने चिमूरला आणि पुसदला दोन्ही पण फॉर्म भरलेला आहे, तर काळजी करू नका. तुम्हाला ते पेपर तुमचे वेगवेगळे न होता त्याच ठिकाणावर तुमचे पेपर त्या ठिकाणी ते घेणार. त्यांनी सगळी सविस्तर माहिती खाली दिली. आधी ती माहिती वाचू, त्या सूचना काय ते पाहूया. हे बघा, सर्वसाधारण शिफ्ट म्हणजे आता शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 म्हटलेले आहे, बरोबर. ते दिव्यांगांची शिफ्ट, ते फक्त दिव्यांगांसाठी असतं, त्यांचा पण टाइम आणि हा टाइम थोडासा एकच आहे, काही वेगळा नाही. फक्त लास्ट टाइम थोडा एक्स्ट्रा आहे 40 मिनिटाचा. ओके, तर सर्वसाधारण शिफ्ट म्हणजे पहिला रिपोर्टिंग टाइम तुमचा 8चा आहे, गेट क्लोज 9:30ला होईल आणि पेपर तुमचा 10ला स्टार्ट होणार आहे, 12ला या ठिकाणी पेपर संपणार आहे, बरोबर. सेकंड शिफ्टचं पण तसंच आहे. 1चा रिपोर्टिंग टाइम आहे, 2:30 वाजता तुमचा गेट क्लोज आहे, 3ला पेपर आहे, 5ला संपणार आहे. आता प्रश्न बाळांनो असा का, जे फर्स्ट शिफ्ट फर्स्ट सेकंड तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय, तुमच्या समोर ज्या शिफ्ट लिहिलेल्या आहेत ना, त्या शिफ्टनुसार तिथे हजर राहायचे सर्वांनी म्हणजे त्या वेळेनुसार. आता प्रवेश पत्र, हॉल तिकीट ज्या वेळेस येतील त्यावेळेस त्या हॉल तिकीट वरती तुम्हाला फायनली समजेल का तुमचं परीक्षा सेंटर कुठं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी आहे का तालुक्याच्या ठिकाणी आहे का एकात्मिक प्रकल्प विकास विभागाने तिथंच त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी शाळेवरती तुमचा पेपर कव्हर केलेला आहे. कारण का परीक्षा तर ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे खेडेगावात एवढे मुलांची परीक्षा घेणे शक्य नाही.
त्याच्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठाले इंजिनिअरिंग कॉलेज ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुमचे पेपर त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. आलं लक्षामध्ये? कारण का विद्यार्थ्यांच्या फॉर्मची संख्या पाहता मध्यंतरी म्हणजे 3.5 आणि 4 लाख फॉर्म आहे वगैरे, असं काही नाही, मापात फॉर्म आहे, जास्त काही फॉर्म नाही. आलं लक्षामध्ये? ही खूप मोठी संधी आहे, कारण का प्रत्येकाचा कट ऑफ वेगवेगळा लागू शकतो, प्रत्येक घटकाचा वेगवेगळा कट ऑफ असल्यामुळे तिथं कदाचित चान्सेस भरपूर आहेत. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र 7 दिवस अगोदर येतील. म्हणजे 11 वाल्याला कधी 11 तारखेला ज्याचं आहे त्याचं 5-6 तारखेला काय होईल त्या ठिकाणी हॉल तिकीट येईल. म्हणजे मग लगेच 15 वाल्याचं येईन असं काही नाही. 15 वाल्याचं थोडं उशिरा येऊ शकतं. आलं लक्षामध्ये? 7 दिवस अगोदर तुमचं म्हणजे एक आठवडाभर अगोदर तुमचे प्रवेशपत्र येणार आहेत, तुम्हाला हॉल तिकीट आणि सेंटर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजणार आहे. त्यांनी पुढे काय सांगितलं माहिती, हे फार महत्वाचं आहे, का ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत 1 ते 12 तुम्हाला वरचे मी गट दाखवले. ज्या उमेदवारांनी वरील 1 ते 12 गटानुसार अनेक अर्ज अनेक प्रकल्प कार्यासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्र, मी आत्ताच बोललो, अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज, लक्षामध्ये अनेक प्रकल्प कार्यालयासाठी जर स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्र होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल तर काय म्हटलं त्यांनी, अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल तर त्यांची त्या प्रकल्पाअंतर्गत केंद्रावर परीक्षा होईल, त्यांचे प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 जर फॉर्म भरले असतील तर तुमचे प्रवेशपत्र सुद्धा त्या गटानुसार वेगवेगळे येणार आहेत, तुमचे सेंटर सुद्धा त्या गटानुसार वेगवेगळे असणार आहेत. आलं लक्षामध्ये? पण तुम्ही म्हणले जर सर एकाच दिवशीचं जर असेल तर लक्षात ठेवा तशी तुमचं त्या ठिकाणी मॅनेज केलेलं असणार आहे, त्यामुळे एवढी काही अडचण येणार नाही, कोणालाही परीक्षेपासून दूर राहता येणार नाही, सर्वांना पेपर वेळेत देता त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं का गट ड चं नियुक्त प्राधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक अधिक विकास प्रकल्प कार्यालय, हे जे काही 29 कार्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाचे, त्या कार्यालयाअंतर्गत ही पद भरती होती आपले, बरोबर. सपोज आता आमच्या जवळ असणारं कार्यालय राजूर आहे, राजूरचं पूर्णपणे अधिकार, राजूरचा पूर्ण अहमदनगर जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्याच्यात पूर्णपणे आदिवासीचं काम राजूर प्रकल्पातून चालतं. मग आता ही भरती प्रक्रिया ही राजूर प्रकल्पाअंतर्गत होणार आहे. जरी पण भरती आपली ओव्हरऑल एक आली असली तरी राजूर प्रकल्पाअंतर्गत भरती सगळे फायनल जे अधिकार असणार आहे, जागा वाढ कमी, निवड सूची लावणं, कागदपत्र पडताळणं किंवा बाकीच्या काही गोष्टी, हे सगळं राजूर प्रकल्पाला असणार, कारण का चौकीदार पदाची पोस्ट आहे, आलं लक्षामध्ये? त्यामुळे ते प्रकल्पाअंतर्गत भरले जाणार आहे. गट नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असल्याने चौकीदार पद भरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचं नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील याची नोंद घेण्यात. प्रकल्प अधिकारी लक्षामध्ये प्रोजेक्ट ऑफिसर जे असतात काहीतरी त्यांना काहीतरी वेगळं नाव आहे, ते प्रकल्प अधिकारी जे असतात त्यांच्या अंतर्गत जो एक प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला मेन बॉस असतो तो म्हणजे प्रकल्प अधिकारी असतो, त्यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहे. आता प्रश्न राहिला, जर राजूर हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते तर मग त्यांचे पेपर कुठे होणार? कदाचित ते नगरला पेपर होऊ शकतात किंवा एखाद्या जवळचा राजूरच्या जवळ संगमनेर म्हणून आहे, त्या ठिकाणी खूप मोठे 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत का ज्या ठिकाणी ते मुलांची परीक्षा कंडक्ट करू शकतात. म्हणजे ते त्यांच्यानुसार करतील. म्हणजे आपल्याला फिक्स आपला डॉट टाइम आणि वेळ जो आहे म्हणजे पेपरचं ठिकाण आहे, हे ठिकाण फक्त आता राजूर म्हणून राजूरला पेपर असं नाही, त्या पेपरचं ठिकाण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रवेशपत्र आल्यानंतरच प्रॉपर समजणार आहे. त्याच्यामुळे त्याचं कोणीच टेन्शन घेऊ नका का माझं सेंटर आता कुठे जाईल, माझा चिमोरला फॉर्म येईल, मग मी इकडे कसं सेंटर. हा, त्याच्या भागात फॉर्म भरले तुम्ही त्याच भागात. आता सपोज घोडेगाव अल्लाक्षमध्ये घोडेगाव पण आहे, त्याच्यामुळे घोडेगाव कुठे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात तिथे अल्लाक्षमध्ये, म्हणजे त्यांचा पेपर त्या ठिकाणीच कनेक्ट होईल कुठेतरी एखाद्या सेंटरवरती, किंवा लय वेळ आली तर पुण्यात, आता पुण्यात जाण्याची आवश्यकता नाही त्यांना, कारण त्यांचे जे कॅन्डिडेट असणार ते तिथं पण कव्हर करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुमची परीक्षा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडणार आणि सगळे अधिकार हे प्रकल्प अधिकाऱ्याला असतात, बरोबर. त्याच्यामुळे ज्यावेळेस 7 तारखेला तुमचे वेळापत्रक येईल त्यावेळेसच तुम्हाला समजणार आहे पूर्णपणे का आपलं कोणत्या दिवशी किंवा कोणत्या दिवशी तर माहित झाले तुम्हाला. आता अल्लाक्षमध्ये तुमचे कोणत्या सपोज नंदुरबारला फॉर्म भरलेला आहे, त्याला माहिती माझा 12 जुलैला पेपर आहे, चंद्रपूरला भरलाय त्याला माहिती माझा 12 जुलैला पेपर आहे, बरोबर. किंवा एखाद्याने धारणेला भरलाय, आयरेला भरलाय, कळमनुरीला भरलाय, त्यांना माहिती माझा 12 जुलैला पेपर आहे. म्हणजे तुम्हाला पेपरची वेळ पण कळलेली आहे आणि पेपरची दिनांक पण कळलेली आहे. फक्त आता महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला पेपरचं ठिकाण कळणं महत्वाचं, ते पण तुम्हाला ठिकाण पण लवकर समजून जाणार. अशा पद्धतीनं आदिवासी विकास विभाग भरतीचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले. मित्रांनो, तुम्हाला जी माहिती होती ती व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. काय अडचण असेल कोणाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तुम्ही, त्याला मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि आदिवासी विकास विभागाची जर आपण भरतीची तयारी करत असाल तर लेखी परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटंसं बुक तुम्हाला मी सजेस्ट करतोय. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं पुस्तक आहे, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असणारे एकमेव पुस्तक आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती
38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह आहे मित्रांनो. यामध्ये आदिवासी विकास विभागातर्फे 2012 ते 2026 पर्यंतच्या एकूण 2 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. कारण की याची जाहिरात 2012ला आली होती, त्याच्यानंतर आता एवढं उशिरा यांची पुन्हा जाहिरात आलेली आहे. आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रमशाळेविषयी सुद्धा तांत्रिक विशेष पुरवण्यात दिलेली आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग व शास्त्रीय आश्रमशाळेचे 350 प्रश्न याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला दिलेले आहेत. चौकीदार गटाचा 2012ला पेपर झाला होता, 2 पेपर झाले, त्याचे दोन्ही पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. साहजिक आहे, पेपर प्रत्येक शिफ्टचा पेपर हा वेगवेगळा पेपर असणार आहे. परीक्षा ही आपली ऑनलाईन स्वरूपात सीबीटी बेसवरती परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो चौकीदारचे काही संभाव्य पेपर असणार आहे. त्याचबरोबर 2026च्या काही अपडेटेड चालू घडामोडी सुद्धा यामध्ये तुम्हाला असणार आहे. मित्रांनो, हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे बुक संपूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्जंटमध्ये हे बुक हवं आहे, ज्यांना पाठीमागचे 2 पेपर पाहिजेत का कसे पेपर, त्यांनी 90 28 96 75 77 आणि 78 88 00 55 या नंबरला सुद्धा संपर्क. आदिवासी विकास विभाग भरती संदर्भात आपण माहिती पाहिली, अपडेट पाहिली. जे काय अपडेट होते आदिवासी विकास विभागासंदर्भात ती पूर्ण अपडेट तुम्हाला मी सांगितलेली. परीक्षा केंद्र कुठे येणार, नोकरीचं, आणि नोकरीचं ठिकाण कुठे सांगायचं राहिलं. नोकरीचं ठिकाण जे असणार आहे मित्रांनो तुमचं हे आश्रम शाळांवरती असणार आहे. सपोज आता राजूर या प्रकल्पामध्ये जर तुमचं काम झालं तर राजूर प्रकल्पाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात जेवढ्या काही आश्रम शाळा येतील त्या कोणत्याही आश्रम शाळेवरती तुमची जॉईनिंग त्या ठिकाणी होऊ शकते. चौकीदार पदे मित्रांनो, वॉचमॅन म्हणायला जरी असेल तर खूप छान पदे, नोकरी चांगली आहे, 25-30 हजार पगार असेल, 25 धरा. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 25 किंवा 20-25 हजार, 25च्या आसपास धरा. त्यानंतर तुम्ही थोडा दिवस काम केल्यानंतर कालांतराने तुमची लिपिक पदी प्रमोशन सुद्धा होऊ शकतं भविष्यामध्ये. म्हणजे चान्सेस चांगले, नोकरी छान आहे, लक्षामध्ये. ठीक आहे. अशी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आदिवासी विकास विभागची पाहिलेली. अशीच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट जर परत काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच देईन. आता प्रवेश पत्राच्या विषयी त्यावेळेस मी आदिवासी विकास संदर्भात तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. अभ्यासक्रमाबद्दल मी व्हिडिओ टाकलेला, तुम्ही पाहून घ्या. आपला व्हिडिओ आहेच अभ्यासक्रमासंदर्भात आदिवासी विकास विभागचा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटलंच तर मी लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पास सगळी माहिती आदिवासी विकास विभागाची त्या संदर्भात दिलेली आहे. ओके, चालते मित्रांनो, भेटूया परत पुढच्या नवीन